प्रेक्षकांनो, वीण दोघातली ही तुटेना ही मालिका आता खूप छान ट्रॅकवर आलेली आहे. त्यासाठी तुम्ही रिव्ह्यू स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे आजीच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि स्वानंदीच्या आईबाबा भेटायला येतात. तेव्हा मल्लिकाचा थोडा जळफळाट होतो, पण ती त्यांना नमस्कार करते आणि आजी तर खूप खुश होतात, कारण आजीला स्वानंदी खूप आवडते. आणि तिच्या आईबाबांना ती म्हणते, हो ना, गुढीपाडव्याची तयारी का? हो, माझी नाचसून खूप जोरात करते आणि सगळंच काम खूप व्यवस्थित करते. इकडे स्वानंदीच्या आईबाबांना आनंद होतो आणि स्वानंदीची आई म्हणत असते, हो, यावेळेस ना मला स्वानंदीची खूप आठवण येईल. नंतर आजी म्हणत असते, स्वानंदी आहेच तशी, खूप सगळ्यांशी जुळवून घेते आणि सगळ्यांच्या मनासारखं वागते. इकडे मल्लिका म्हणत असते, हो ना, आजीच्या डोक्याला मार लागला त्याला स्वानंदीच जबाबदार आहे. इकडे ती आई म्हणत असते, हो का, पण असं काही झालं नसेल. नंतर आजी म्हणते, का ग मल्लिका, स्वानंदीचा यामध्ये काय दोष आहे? मी तुला अनेक वेळेस सांगितलंय ना. उठसूट स्वानंदीला टोमणे मारत असते. काय मिळतं ग तुला तिचं मन दुखवून? तिची आई म्हणते, हो ना, कशाला एकमेकांची मनं दुखवायची ना. आमची स्वानंदी तर कधीच कुणाचं मन नाही दुखवणार. आजी म्हणत असते, हो, तुम्ही स्वानंदीवर खूप छान संस्कार केले आहेत आणि स्वानंदी आहेच खूप गोड. पण मला ना सगळ्या सणांमध्ये गुढीपाडवा हा सण खूप आवडतो, का ते माहीत नाही. आणि मल्लिका लगेच म्हणते, पहिले दिवस राहिलेच नाही ना आता. बाबा होते तेव्हा खूप छान वाटायचं, आता एवढा कुणाला उत्साह नाही राहिलेला. आजी म्हणत असते, पण यावर्षी स्वानंदी आहे ना, ती करते ना सगळं उत्साहाने. लगेच स्वानंदीच्या आईला खूप आनंद होतो आणि स्वानंदी मल्लिकाकडे अशी बघत असते की ही मल्लिका काहीही केल्यास सुधारणारच नाहीये. आजीला पण खूप वाईट वाटतं, मल्लिका तिला टोमणे मारते तर. नंतर समर म्हणत असतो, आजी तू थोडा आराम कर बरं. आजी म्हणत असते, असं काय रे? आणि मला काहीही झालेलं नाही, एकदम मी बिमार असल्यासारखं असे का वागतायत सगळेजण माझ्यासोबत? साधी पडली तर आहे मी आणि ठणठणीत आहे बरं का आता. स्वानंदीची आई म्हणत असते, नाही हो आजी, तुमच्या वयाप्रमाणे तुम्ही आराम करायला हवा. ती आजी म्हणते, माझं काही वय वगैरे झालेलं आहे, पण मला सगळ्या गोष्टींचा उत्साह आहे बरं का अजूनही. स्वानंदीची आई म्हणत असते, हो, वय कितीही वाढलं तरी बायकांना सण उत्सव नातेवाईक या सगळ्यांमध्येच खूप मन रमून जातं. नंतर आजी म्हणत असते, मल्लिका तू मध्ये मध्ये स्वानंदीच्या टोमणे नको मारू बरं. आणि समरला पण खूप वाईट वाटत असते. स्वानंदीची आई म्हणत असते, जाऊ द्या आजी, आमची स्वानंदी आहे, तिला सगळ्यांशी जुळवून घ्यायला आवडतं. नंतर तिचे आईबाबा निघून जातात, तर स्वानंदी आजीला गोळ्या औषधे देत बसलेली असते आणि आजी म्हणत असते, का ग स्वानंदी, तुला काही वाईट नाही वाटलं ना बाळा? स्वानंदी म्हणत असते, नाही हो आजी, घरातलीच माणसं आहेत ती आपल्या. नंतर आजी म्हणत असते, अगं कुणाचा कॉल आलेला नाही का ग, आपल्या नेहमीच्या माणसांपेक्षा? नंतर स्वानंदी म्हणते, कुणाचा कॉल यायला हवा होता? आजी म्हणत असते, अगं आनंदचा. इकडे स्वानंदी म्हणत असते, नाही ना, नाही आला कॉल वगैरे, पण ते दोघंही तुम्हाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले होते. आजी म्हणते, खरंच? आजीला खूप आनंद होतो आणि खरंच आनंद आणि पूजा मला भेटायला आले होते. स्वानंदी म्हणत असते, हो, पण आपल्या घरातील काही माणसांनी त्यांना तिथे थांबू दिलं नाही. आजी म्हणत असते, कोण ग? तेवढ्यातच समर सूप घेऊन येतो आणि स्वानंदी म्हणत असते, अंशुमनने. नंतर समर म्हणत असतो, काय एवढं गप्पा सुरू आहे तुमच्या? स्वानंदी म्हणत असते, अहो काही नाही, ते बाजूच्या बागेमध्ये थोडे फुलं आणि फळं सुकलेली आहेत, त्या झाडांना पाणी वगैरे द्यायला कुणीच नाहीये, ते बोलत होते आजी माझ्यासोबत. आनंद म्हणत समर म्हणतो, हे काय, आपल्याला काय घेणं देणं आहे बाजूच्या लोकांचं, आणि आपण आपलं बघायचं. चल बरं आजी, पटकन सूप वगैरे पिऊन घे. आजी म्हणत असते, काय रे समर, एवढा मी बिमार असल्यागत काय वागतोय तू? मला झणझणीत खायला लागतं बरं, मला हे असं सूप वगैरे काही आवडत नाही, आणि गुढीपाडवा आहे तर मला श्रीखंड पुरीच खायची आहे. इकडे स्वानंदी डोक्याला हात लावते आणि आजीकडे बघत असते. आजी म्हणते, बघ ना स्वानंदी, सांग ना समरला.
स्वानंदी म्हणते, आजी त्यांचं काहीही चुकलेलं नाहीये, ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत. पण आजी म्हणत असते, अगं माझं तर फक्त हाड फ्रॅक्चर झालं आहे, माझी जीभ आणि पोट अजून खूप शाबूत आहे ना, त्यामुळे मी छान पद्धतीने चटपटीत खाऊ शकते, एका ठिकाणी बसूनही करू शकते. आणि समर, उद्या गुढीपाडवा आहे तर मला तू खाली घेऊन जायचं. समर म्हणत असतो, ते काही नाही, तुझं मी काही ऐकणार नाही, तुला खाली मी काही घेऊन जाणार नाही, तू रूममध्येच बसून राहा, पहिलंच खूप लागलंय तुला. आजी म्हणत असते, स्वानू सांग ना ग याला, मला यायचं आहे, मला पूजा वगैरे करताना बघायचं आहे. नंतर आजी म्हणत असते, अगं मला ना आता गुळपोळी आणून दे बरं. स्वानंदी म्हणत असते, उन्हाळ्याची आणि गुळपोळी नको आजी. नंतर समर म्हणत असतो, काय तुम्ही माझ्या बाजूने बोलत होता ना आता, आणि लगेच आजीच्या बाजूने बोलायला लागला. स्वानंदी म्हणत असते, अहो मी त्यांना सांगितलं थोड्या वेळाने देते, आत्ता नाही, त्यामुळे तुम्ही थोडे थांबा. आणि स्वानंदी म्हणते, चला बरं आजी, सूप पिऊन घ्या बरं पटकन. आणि स्वानंदी त्यांना भरवते. आणि ही आजी स्वानंदीला खूप काही ऐकत असते, कारण तिला स्वानंदी खूप आवडते. त्यामुळे इकडे समर म्हणत असतो, हे बघा, आणि माझं ऐकलं नाही आणि स्वानंदीच्या हाताने सूप पितीये. नंतर आजी म्हणते, आहेच माझी नाचून लाडकी माझ्यासाठी, त्यामुळे मी तिचं सगळंच ऐकणार. इकडे स्वानंदी म्हणत असते, आजी तुम्ही आता कसलाही त्रास करून घ्यायचा नाही, आणि तुमची तब्येत बरी नाही ना, खरंच तुम्ही बाहेर यायला नको, कारण आता सध्या बाहेर एवढं वातावरण व्यवस्थित नाही आहे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला चक्कर वगैरे आली तर. आजी म्हणत असते, अगं बाई असं नाही होणार काही, आणि मला ती काय विषय सांगत होती तू, आनंद आणि पूजा आलेले. स्वानंदी म्हणत असते, हो पण त्यांना अंशुमनने थांबू नाही दिलं, त्यामुळे ते लगेच निघून गेले, पण परत येतील ना ते तुम्हाला भेटायला. आजी म्हणत असते, हो असंच व्हायला हवं, किती छान होता ग माझा आनंद, या मल्लिका आणि अर्पितामुळे या त्या सगळ्यांना बाहेर राहावं लागतंय, एवढं मोठं घर असताना. समर म्हणत असतो, आजी तू गप्पा नको मारू बरं, किती बोलतीयस तू, तुझी तब्येत बरी नाही ना. इकडे आजी म्हणत असते, अरे तू असं का वागतोय माझी, मला खूप काही आजार झाल्यासारखं, मी ठणठणीत आहे आणि अशीच वागणार, अशीच ठणठणीत राहायचं आहे मला. स्वानंदी म्हणत असते, आजी समर काही चुकीचं बोलत नाहीये, तुम्ही त्यांचं ऐकायला हवं थोडं. आजी म्हणत असते, काय ग स्वानू तू पण त्याच्या बाजूने बोलायला लागली. अगं माझी तब्येत मला माहिती आहे. लगेच आजी रुसून बसते आणि म्हणते, मला काही सांगायचं नाही, गुढीपाडव्याच्या दिवशी मला श्रीखंड पुरी खायची आहे तर खायची आहे. इकडे स्वानंदी म्हणत असते, हो देते आजी. तेवढ्यात समर रागात निघून जातो आणि स्वानंदी म्हणत असते, बघा बरं आजी, गेले ते आता रागाने. इकडे आनंद आणि पूजा गप्पा मारत असतात, तेव्हा ती त्याला म्हणते की मला आजीची खूप आठवण येते, आजीची काळजी घ्यायला कुणीच नाहीये तिकडे. आनंद म्हणत असतो, अगं स्वानंदी वहिनी आणि समरदादा आहे ना, स्वानंदी वहिनी खूप करत असेल आजीचं, त्यामुळे आपल्याला एवढी काळजी करायची